नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायलीला सगळे अधिकार मिळालेले असतात आणि आश्रमाची पूर्ण जबाबदारी सायलीवर सोपवलेली असते. तेव्हा सायली सगळ्यांना सांगते की आश्रमामध्ये जेवढे पण मुलं आहेत सगळ्यांना आपापले कुटुंब लवकर मिळतील, मी याची काळजी घेईल. माझं कुटुंब मिळायला जरी मला वेळ लागला असेल, पण तुमच्या बाबतीत मी असं काही होऊ देणार नाही. आता ही छोटी मुलगी, तिला हिचं नावसुद्धा माहिती नसेल, पण मी लवकरच हिच्या कुटुंबातल्या व्यक्तींसोबत हिची भेट घडवून आणेल. सायली इमोशनल पण झालेली असते आणि बाकीचे मुलं तिचा मूड चांगला करण्यासाठी तिला मॅडम मॅडम म्हणून चिडवत असतात. तर सायली सांगते, आता पुरे झालं हां, मला मॅडम वगैरे कोणी म्हणायचं नाही, असं आवडत नाही मला. तरी बाकीचे चिडवतच असतात, सायली मॅडम असं करू नका, तुम्ही शांत बसून घ्या बरं, औक्षण पण करायचं आहे तुमचं. आणि मुलांनी गिफ्ट पण आणलेले असतात सायलीसाठी. सायली बसल्यानंतर म्हणते, आता तुम्ही सगळी तयारी केलीच आहे, तेव्हा मी काय म्हणणार. आणि औक्षणाची तयारी श्वेताने केलेली असते. औक्षण करताना श्वेता म्हणते, सायली ताई सगळं तुम्ही एवढं व्यवस्थित कसं काय मॅनेज करतात. सायली पण तिला सांगते, मी काही एवढं मोठं काम केलं नाही आहे, तुम्ही माझं उगाचंच कौतुक करताय. तर सगळ्या मुलांनी आपापली गिफ्ट दिलेले असतात आणि ज्या 2 मुली नवीन आलेल्या असतात त्यांनी तिथल्याच फुलांचा बुके बनवलेला असतो सायलीसाठी आणि तो बुके सायलीला खूप आवडतो. सायली ताई हा बुके आमच्याकडून तुझ्यासाठी. तर सायली त्या दोन्ही मुलींना त्यांचं नाव विचारते. त्यातली एक मुलगी तिचं नाव सोनल म्हणून सांगते. दुसरी मुलगी म्हणते, मला तर माझं नाव पण माहीत नाही. सायली म्हणते, असं कसं, नाव तर पाहिजेच ना. आजपासून मी तुझं नाव दिव्या ठेवते. सगळ्यांनी हिला दिव्या म्हणायचं. तर सगळे टाळ्या वाजवतात आणि ती स्वतःही खूप खुश असते. अर्जुन पण म्हणतो, बायकोने नाव ठेवलंय ना, मग आता सगळ्यांनी दिव्याच म्हणायचं. त्यानंतर सायली म्हणते, चला आता बराच उशीर झाला आहे, सगळ्यांनी खाऊन घ्या बरं. तर दुसरीकडे प्रियाचं नाटक चालू असतं. तिथे सिस्टर असतात, त्यांना रडूनच सांगत असते, माझे लाड करणारं कोणीच नाही आहे. खोट्या आरोपांमध्ये माझ्या सासरच्या माणसांनी मला जेलमध्ये टाकलं आहे. तेव्हा त्या सिस्टर म्हणतात, तुम्हाला काही खावंसं वाटत असेल तर तसं सांगा, आम्ही करतो त्याची सोय. प्रिया सांगते, मला छान मिल्कशेक पिऊशी वाटतोय आणि पिझ्झासुद्धा खायची इच्छा आहे. तर त्या सिस्टर म्हणतात, नका काळजी करू, होईल सगळं मॅनेज. तर नागराज काका प्रियाचे नाटक बघत असतात. सिस्टर गेल्यानंतर म्हणतात, मला कळतंय ना तुझे काय नाटकं चालले, बाळाच्या नावाखाली बरेच लाड पुरून घेतले जात आहे. प्रिया म्हणते, तुम्ही कशाला शांत बसलात, तुम्ही पण करा ना माझ्यासारखं नाटक. नागराज काका म्हणतात, तुझं ते बाळ आहे ना, तुझ्यावर नाही गेलं आहे तर त्याच्या बापावर गेलं आहे बरं का, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहे. तर श्वेताने स्वतः शिरा केलेला असतो आणि ती सगळ्यांना म्हणते, चला आपण छान आता सेलिब्रेशन करूया आणि मी आज सगळ्यांसाठी शिरा बनवला आहे. दुभाऊ पण सांगत असतात, या छोट्या मुलीकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यांनी तिचे लाडही केले पाहिजे. मला माहिती आहे सायली, तू या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळशील. सायली सगळ्यांना सांगत असते, तुम्ही कोणीच कसली काळजी करू नका, कारण इथून पुढे मी सगळं काही व्यवस्थित सांभाळेल. अर्जुनच्या हातून सायलीला शिरा दिला जातो आणि सायली तो शिरा त्या छोट्या मुलीला खाऊ घालते. सायली खूप प्रेमाने तिला शिरा भरवत असते आणि ती मुलगी पण आवडीने खाते. तर दुसरीकडे अस्मिता कल्पना काकूंना व्हिडिओ कॉल करून विचारत असते, स्मितने जेवण केलं का. पण त्याच वेळेला कल्पना काकू स्मितला जेवू घालत असतात आणि विमल पण असते तिथे. अगं मम्मा, जरा व्यवस्थित बारीक केलं ना तू, पण तो मस्ती खूप करतो आणि त्याला पचलं पण पाहिजे ना. कल्पना काकू म्हणतात, आता तू हे मला शिकवशील का, मीच तुम्हाला लहानचं मोठं केलं आहे ना. अस्मिता सांगते, अगं मम्मा तसं नाही, ते दिवस वेगळे होते. अगं इथे बसून मला थोडी काळजी वाटत होती स्मितची, म्हणून मी कॉल केला, बाकी दुसरं काही नाही. विमल पण सांगत असते, अस्मिता ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, वहिनी अगदी व्यवस्थित भरवत आहे त्याला. फोन ठेवल्यानंतर पण अस्मिताला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मी इथे असल्यामुळे माझ्या बाळाला जे खायचं आहे ते मिळत नाही. पण हे तर चुकीचं आहे ना प्रेक्षकांनो, कारण कल्पना काकू पण छान काळजी घेतात त्याची. आणि असं स्वतःच्याच आईवर अविश्वास कसं काय दाखवू शकते अस्मिता. तर सायली त्या मुलीला शिरा खाऊ घालत असते, तिला बोलतं करण्याचा पण प्रयत्न करते. बाळा तुझं नाव काय आहे. आधी तर ती मुलगी काही नाव सांगायला तयार नसते, पण सायली खूप प्रेमाने तिला विचारतच असते. त्यानंतर ती मुलगी सांगते, माझं नाव गौरी आहे. सायली म्हणते, अरे वा गौरी, किती छान नाव आहे तुझं, आणि मी तुला शिरा खाऊ घालते तो तुला आवडला आहे ना. तर ती मुलगी पण हो म्हणते. त्याच वेळेला पार्सलवाला आलेला असतो. तर त्या पार्सलमध्ये जे काही नवीन मुलं आलेले असतात सगळ्यांसाठी कपडे मागवलेले असतात सायलीने. त्या नवीन आलेल्या मुलींना बोलावून कपडे देते आणि आश्रमामध्ये असलेल्या प्रत्येकासाठी काहीतरी मागवलेलं असतं. श्वेता तिला विचारते, सायली ताई तुला हे सगळं कसं जमतं गं. सायली सांगते, हळूहळू तुला पण हे सगळं जमेल, नको जास्त काळजी करू, आणि ही सगळी माझीच तर माणसं आहे, हे तर मी केलंच पाहिजे ना त्यांच्यासाठी. सायलीने श्वेतासाठी पण हेडफोन मागवलेले असतात. सायली ताई हे तुला कसं कळालं.
तेव्हा सायली म्हणते, मला कुसुमताईकडनं कळालं, तुला पाहिजे होते ना, म्हणून मी तुझ्यासाठी पण मागवून घेतले. श्वेता पण खूप कौतुक करत असते आणि खुश पण असते. सायली ताई किती करते ग तू सगळ्यांसाठी. तर तिथे जी छोटी मुलगी असते तिला तयारी करण्यासाठी सायली पाठवते, पण ती काही जायला तयार नसते. सायली ताई तू पण चल माझ्यासोबत. तेव्हा सायली सांगत असते, अगं मनूताई बरोबर जा, तुला छान तयार करेल. पण ती मुलगी हट्ट धरून बसते, सायली ताई नाही, मला तुझ्याबरोबरच जायचं. सायली म्हणते, अगं गौरी, मनूताई तुला छान तयार करेल, जा तिच्याबरोबर. असं नाही करायचं, तू गोड मुलगी आहेस ना. तर ती छोटी मुलगी मानसीबरोबर तयारी करण्यासाठी निघून जाते. तर तिथे अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत आलेले असतात. सायली विचारते, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही या वेळेला इथे. इन्स्पेक्टर म्हणतात, हो थोडा प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा अर्जुन सांगतो, ज्या मुलींची आपण नावं नोंदलीत त्यातल्या एका मुलीची मिसिंग कंप्लेंट आलेली आहे. सायली म्हणते, अरे वा, एका अर्थी बरंच झालं, पण मग कोणाची कंप्लेंट आली आहे. तर अर्जुन सांगतो, ती मुलगी पुण्यात राहत होती. तेव्हा श्वेता म्हणते, हो मी दोन्ही मुलींची माहिती काढली आहे. त्यातली सोनल पुण्यामध्ये राहत होती. त्याच वेळेला मुली छान नवे कपडे घालून येतात. सायली विचारते, पुण्यामध्ये कोण राहत होतं. तेव्हा सोनल म्हणते, मी राहायचे. तर सायली पुढे काही विचारत नाही तिला, पण त्यांनी जे कपडे घातलेले असतात त्याचं खूप कौतुक करत असते. खूप गोड दिसताय तुम्ही सगळे. ती छोटी मुलगी असते तिचे तर खूप कौतुक करत असते. गौरी किती छान दिसते तू. तेव्हा अर्जुन म्हणतो, वाव ब्युटिफुल, किती छान दिसते तू. त्यानंतर त्या तिघी मुली तिथून निघून जातात. तर त्या तिघांमध्ये डिस्कशन चालू असतं आणि श्वेता तिथेच उभं राहून ऐकत असते. नेमकं यांच्यामध्ये काय बोलणं चाललंय, कारण तिला सगळ्या गोष्टी प्रियाला सांगायच्या असतात ना. तर दुसरीकडे नागराज काका प्रियाला म्हणत असतात, कुठे ती श्वेता, अजून फोन नाही आला तिचा. तुझं काय, इथं मस्त झोपून राहायचंय, तुला मजा करायची आहे. माझ्याकडे नशिबामध्ये एवढं, माझे सगळे रिपोर्ट आता नॉर्मल आले आणि मला परत त्या जेलमध्ये जावं लागेल. मग तुमचं काय चाललंय मला कसं काय कळणार. प्रिया सांगते, तुम्ही काय शांत बसलात, माझ्याकडे बघा जरा. तुम्ही पण आरडाओरडा करा, डॉक्टरांना गोळा करा. तेवढ्यात तिथे नर्स आलेले असतात आणि प्रियासाठी काही फ्रूट कापून आणतात. ते नागराज काका म्हणतात, तुझी तर काय चांगली सेवा चालली आहे, आमचं कुठे एवढं नशीब. प्रिया म्हणते, तुम्हाला आठवतं का सुमन काकूला जेव्हा ॲपल कापून दिला आणि त्यामुळे सुमन काकूचं पोट बिघडलं. तेव्हा नागराज काकांना प्रियाचं म्हणणं पडलेलं असतं आणि ते पण तसंच काही विचार करतात. इथे थांबायचं असेल तर तसं काहीतरी करावं लागेल मला. तर अर्जुन सायली बाहेर पडलेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो, बायको मला गाडीमध्ये ठेवण्यासाठी गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती घ्यायची आहे, पण पाहिजे तशी मूर्तीच भेटत नाही आहे. तर सायलीने आधीच मूर्ती ऑर्डर केलेली असते. ती जेव्हा अर्जुनला दाखवते, बायको तुला कसं कळलं मला अशीच मूर्ती हवी होती. तेव्हा सायली विचारते, मी ही मूर्ती पेनवरून ऑर्डर केली आहे, पण तुम्हाला आवडली का. अर्जुन म्हणतो, मला तर खूप आवडली आहे. मूर्ती घेतो आणि तिथेच गाडीमध्ये ठेवतो. दोघं पण आशीर्वाद घेऊन पुढे निघतात. तर प्रियाला श्वेताचा कॉल आलेला असतो आणि तिथे नागराज काका देखील असतात. श्वेताकडून माहिती मिळते की सायलीला आश्रमातले सगळे मालकी हक्क देण्यात आले. तेव्हा प्रिया म्हणते, सायलीला खूप आवडतं ना मालकी हक्क गाजवायला, आणि आता पुढे जे काय होईल ना आश्रमामध्ये त्या गोष्टींना पण आता सायलीला सामोरं जायचं आहे. सगळ्या गोष्टी अगदी प्रियाच्या म्हणण्यानुसार होत असतात आणि या सगळ्यामुळे सायली आता मोठ्या वादळामध्ये अडकणार आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली अर्जुन घरी आल्यानंतर सांगतात की सगळी जबाबदारी आता सायलीवर पडणार आहे. कल्पना काकूही म्हणतात, ही जबाबदारी तर खूप मोठी आहे, पण आम्हाला खात्री तू व्यवस्थित सांभाळ. तर दुसरीकडे सचिन, राकेश, इन्स्पेक्टर सगळे कामाला लागलेले असतात, कारण त्यांना आश्रमातनं मुलगी गायब करायची असते आणि तिला विकायचं देखील असते. तर अर्जुन सायली रूममध्ये आल्यानंतर त्यांच्या बाळाचं छोटंसं चित्र काढण्याचा प्रयत्न करतात की बाळ झाल्यानंतर ते कसं दिसेल. त्याच वेळेला कुसुमचा कॉल आलेला असतो. सायली म्हणते, बोल ना कुसुमताई. किंवा कुसुम म्हणते, सायली तू जशी असशील त्या अवस्थेमध्ये इथे ये, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सायलीलाही भीती वाटते की नक्की काय झालं असेल. तर आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग पण इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. तर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.